विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाबाबतचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा विधिमंडळात समोर आलेला होता। अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला आणि सगळा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला, त्याची SIT चौकशी जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। आणि मनोज जरांगे पाटील आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावरती मोठे गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर भाजप आणि सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो विधिमंडळाच्या बाहेर अशा पद्धतीनं बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जनतेच्या पाठीशी नेतृत्व जे आहे असं खंबीर नेतृत्व अशा आशयाचे बॅनर आहेत आणि सगळा महाराष्ट्र जो आहे तो फडणवीसांसोबत आहे अशा आशयाचे बॅनर युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी विधिमंडळाच्या बाहेर आपल्याला लावलेले पाहायला मिळत आहेत। कुठेतरी विधानसभेच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दिवसभर हा विषय जो आहे तो भाजपच्या वतीने लावून धरलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी भाजपची आमदारांची मागणी होती आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारने याबाबत चौकशी करावी असे आदेश दिले। तर दुसरीकडे विधानभवनाबाहेर आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं फडणवीसांचे पोस्टर जे आहेत युवक मोर्चाचे सचिव अशोक शेळके यांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये सगळा महाराष्ट्र जो आहे तो फडणवीसांसोबत आहे अशा आशयाचे पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे भाजप सगळे पदाधिकारी आमदार जे आहेत ते फडणवीसांच्या सोबत आहेत अशा आशयाचे हे सगळे पोस्टर्स आणि राज्यातली जनता सोबत आहे अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।